नमस्कार मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग, सुप्रभात आणि जय महाराष्ट्र. आज आपण 10वीचा क्लास 10 मॅथ्स पार्ट 1चा 2021-22साठी जो काही सिलेबस रिड्यूस केलेला आहे ना, डिलीट केलेला आहे, त्याच्याबद्दल आज आपण डिस्कशन करणार आहोत. आता हा जो काही यावर्षी सिलेबस रिड्यूस केला आहे किंवा डिलीट केला आहे, सेम ॲज इट इज मागच्या वर्षी जो रिड्यूस केला होता ना 25%, तोच कंटिन्यू पुढे केलेला आहे. म्हणजे मागच्या वर्षी जे डिलीट केलं होतं तेच यावर्षी पण डिलीट केलेलं आहे. आता आपण पाहूयात कोणते टॉपिक्स डिलीट केलेले आहेत. तुमच्याकडे जर पुस्तक असेल तर तुम्ही त्याच्यावरती मार्क करू शकता त्याच्यावरती. मग आज आपण मॅथमॅटिक्स पार्ट 1 पाहूयात, त्याच्यामध्ये काय काय डिलीट केलेलं आहे. मग मॅथमॅटिक्स पार्ट 1चा फर्स्ट चॅप्टर आहे मित्रांनो, लिनियर इक्वेशन्स इन टू व्हॅरिएबल. लिनियर इक्वेशन्स इन टू व्हॅरिएबल याच्यामध्ये आपण पेजप्रमाणे पाहूयात. पेज 1 वरती तर काय डिलीट केलेलं नाही आहे. पेज 2 वरती हे जे काय एक्झाम्पल आहे ना, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन, हे सॉल्व 2 मेथडनी केलेले पहा. एक सबस्टिट्यूशन मेथड आणि एक इलिमिनेशन मेथड, हे पूर्णपणे डिलीट केलेले. आता हे डिलीट केलं आहे म्हणजे ह्याच्यावरती तुम्हाला बोर्डला कोणताही क्वेश्चन विचारणार नाही. पण बोर्डाने, महाराष्ट्र बोर्डाने असं सांगितलं आहे की हे तुम्ही सेल्फ स्टडी करायचं आहे. पेज 2 झालं. त्याच्यानंतर पेज 3 वरती हे जे काही एक्झाम्पल आहे ना, सेकंड एक्झाम्पल सॉल्व केलेलं ॲक्टिव्हिटी टाईप, हे सगळं डिलीट केलेलं आहे. त्यानंतर पेज 3 झालं. पेज 4 वरती प्रॅक्टिस सेट 1.1 मधील एक्झाम्पल 1, प्रॅक्टिस सेट 1.1 मधलं एक्झाम्पल 1 हे डिलीट केलेलं आहे. त्यानंतर पेज नंबर 5 वरती तेच प्रॅक्टिस सेट 1.1 मधला जो काही सेकंड क्वेश्चन आहे त्याच्यामधले फर्स्ट क्वेश्चन, सेकंड क्वेश्चन, थर्ड क्वेश्चन, फोर्थ क्वेश्चन, फिफ्थ क्वेश्चन, सिक्स्थ क्वेश्चन, हे सगळे क्वेश्चन डिलीट केले आहेत. म्हणजे तुम्हाला फक्त 7 क्वेश्चन आणि 8 क्वेश्चन करायचं आहे. बाकी सगळे वरचे जे आहेत सेकंड क्वेश्चन मधले डिलीट केलेले आहेत. हे झालं पेज 5. आता पुढे डायरेक्ट पेज नंबर 16 मध्ये काहीच डिलीट नाही केलं बरं का. पेज डायरेक्ट 16 पेज 16 पेज वरती हे जे आहे ना, 16 पेज वरती ही ॲक्टिव्हिटी दिली ना, ही पूर्णपणे डिलीट केलेली आहे 16 पेज वरती. त्यानंतर 17 पेज 18 पूर्ण डिलीट केले पेजेस. पेज नंबर 17 आणि पेज नंबर 18 पूर्ण डिलीट. पेज 17 आणि पेज 18 पूर्ण डिलीट. पेज 19 वरती ही जे काय ॲक्टिव्हिटी आहे ती पूर्ण डिलीट केलेली आहे. आता पेज 19 वरतीच प्रॅक्टिस सेट 1.4 मधले हे जे काही सगळे एक्झाम्पल आहे सगळे डिलीट केलेले आहेत. 1.4 मधले जे सगळे एक्झाम्पल आहेत ते सगळे डिलीट केलेले आहेत. म्हणजे प्रॅक्टिस सेट 1.4च पूर्णपणे डिलीट केलेला आहे. पुढे पेज नंबर 28. आता पेज नंबर 28 प्रॉब्लेम सेट आहे पहा, प्रॉब्लेम सेट 1. त्याच्यावरती 28 पेजवरती 6 मधली जो काही क्वेश्चन 6 आहे ना, त्याच्यामधले सगळे क्वेश्चन डिलीट केलेले आहेत. क्वेश्चन 6 मधले सगळे एक्झाम्पल डिलीट केलेले आहेत. मग हे झालं आपलं
फर्स्ट चॅप्टरचं लिनियर इक्वेशन इन टू व्हॅरिएबलमध्ये एवढं डिलिशन केलेलं आहे, एवढं डिलीट केलेलं आहे. याचा तुम्हाला स्टडी ह्याच्यावरती बोर्डला तुम्हाला कोणते क्वेश्चन विचारले जाणार नाहीत. सेकंड चॅप्टर आहे मित्रांनो क्वाड्रॅटिक इक्वेशन. याच्यामध्ये 30 पेज ॲज इट इज आहे, 31 ॲज इट इज आहे. डायरेक्ट आपण 37 पेजवरती आलो. 37मध्ये पेजवरती काहीतरी डिलीट केलेलं आहे. तर 37 पेजवरती हे जे काय दिले ना तुम्हाला सॉल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड, हे सगळं डिलीट केलेलं आहे. हे जे काय ॲक्टिव्हिटी आहे ना, हे योगेश टीचर हे सगळं डिलीट केलेलं आहे 37 पेजवरती. 38 नंबरचं पेज पूर्ण डिलीट आहे. 38 नंबरचं पेज पण पूर्ण डिलीट आहे. 39 नंबरचं पेज आहे ना, 39 नंबरचं पेज हे जे आहे सगळं डिलीट केलेलं आहे. 39 वरतीच प्रॅक्टिस सेट 2.3 मधले सगळे एक्झाम्पल डिलीट केलेले आहेत. प्रॅक्टिस सेट 2.3 मधले सगळे एक्झाम्पल डिलीट केलेले आहेत 39 पेजवरील. आता पुढे आहे पेज 42 पेजवरती 42 सगळं डिलीट केलं आहे. 42 सगळं डिलीट केलं आहे. 43 पेजवरती आता पहा मित्रांनो, ही जी खाली ॲक्टिव्हिटी दिली ना स्क्वेअरमध्ये, तर ह्याच्यामध्ये ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये हे जे काय एक्झाम्पल आहे ना 2x² + 13x + 15 = 0, तर हे एक्झाम्पल तुम्हाला फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व करायचं आहे, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने सॉल्व करायचं आहे आणि फॉर्म्युला मेथडने सॉल्व करायचं आहे. तर हे कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने सॉल्व करायचं नाही आहे. 43 पेजवरची जी काय ॲक्टिव्हिटी आहे त्याच्यामधलं जे एक एक्झाम्पल आहे हे कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने सॉल्व करायचं नाही. त्यानंतर 46 आणि 47 वरती येऊयात. 46-47 पूर्ण डिलीट. 46 आणि 47 पण पूर्ण डिलीट. 47 पण पूर्ण डिलीट. त्यानंतर 49 वरती येऊयात आपण. 49 पेजवरती 49 पेजवरती प्रॅक्टिस सेट 2.5 मधील एक्झाम्पल 2 मधलं पहिलं आहे ना एक्झाम्पल क्वेश्चन 1 मधलं तिसरं जे एक्झाम्पल आहे ना ते डिलीट केलेलं आहे. तिसरं एक्झाम्पल डिलीट केलेलं आहे 49 पेजवरती. 49 पेजवरतीच प्रॅक्टिस सेट 2.5 मधले एक्झाम्पल 1 मधलं तिसरं एक्झाम्पल केलं डिलीट. पेज नंबर 50. आता 49 वरची ही जी काय ॲक्टिव्हिटी आहे ना ही पण डिलीट केली आहे बरं का. लेट्स रिमेंबर हे पण डिलीट केलेलं आहे 49 पेजवरचं. पेज नंबर 50 वरती एक्झाम्पल 5 आणि 6 हे 5 आणि 6 डिलीट केलेलं आहे. त्याच्यानंतर 53 पेज 53 हे 52 झालं. 53 वरती पहिल्या क्वेश्चनमधलं हे जो काही प्रॉब्लेम सेट आहे ना प्रॉब्लेम सेट 2 त्याच्यामध्ये पहिल्या क्वेश्चनमधलं 6 नंबरचं एक्झाम्पल आहे ना हे डिलीट केलेलं आहे. 6 नंबरचं एक्झाम्पल डिलीट केलं आहे. त्याच्यानंतर हे झालं 53. 54 मधले 10 नंबरचं जे एक्झाम्पल आहे ते डिलीट केलेलं आहे. 10 नंबरचं एक्झाम्पल डिलीट केलेलं आहे. हे झालं सेकंड चॅप्टर क्वाड्रॅटिक इक्वेशन बद्दल. तिसरा चॅप्टर जो आहे ना मित्रांनो अरिथमॅटिक प्रोग्रेशन तो तुम्हाला ॲज इट इज आहे. सगळा चॅप्टरचा स्टडी करायचा आहे. ह्याच्यातलं काही डिलिशन केलेलं नाही, काही डिलीट केलेलं नाही. अरिथमॅटिक प्रोग्रेशनमधलं सगळा चॅप्टर तुम्हाला स्टडी करायचं आहे. त्यानंतर फोर्थ चॅप्टर फायनान्शियल प्लॅनिंग सगळा चॅप्टर डिलीट आहे मित्रांनो. सगळा चॅप्टर डिलीट आहे. फायनान्शियल प्लॅनिंगचा काहीच स्टडी करायचा नाही तुम्हाला. म्हणजे ह्याच्यावरती बोर्डला तुम्हाला काहीच क्वेश्चन विचारले जाणार नाही. फायनान्शियल प्लॅनिंग पूर्णपणे डिलीट आहे.
फायनान्शियल प्लॅनिंग झालं 4 नंबरचा चॅप्टर. 5th चॅप्टर आहे प्रॉबॅबिलिटी. सगळा स्टडी करायचा आहे. म्हणजे जसं अरिथमॅटिक प्रोग्रेशन 3रा चॅप्टर आणि 5 नंबरचा चॅप्टर प्रॉबॅबिलिटी सगळा स्टडी करायचा आहे तुम्हाला सगळा. आणि 6 नंबरचा जो चॅप्टर आहे स्टॅटिस्टिक हा पण पूर्णपणे डिलीट केला आहे मित्रांनो. म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशन फायनान्शियल प्लॅनिंग आणि स्टॅटिस्टिक्स पूर्ण डिलीट आणि अरिथमॅटिक प्रोग्रेशन आणि प्रॉबॅबिलिटी सगळ्या ॲज इट इज. ओके, तर हे झालं आपलं मॅथ्स 1चा जो काही सिलेबस रिड्यूस केला होता त्याच्याबद्दल. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण मॅथ्स 2चा जो काही टॉपिक डिलीट केला आहे त्याच्याबद्दल आपण डिस्कस करूयात. तोपर्यंत हे जे काही झालं आहे त्याचा स्टडी करत राहा, अभ्यास करत राहा. ओके, थँक्यू, धन्यवाद.